अध्यात्मप्रेमी भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. आपण भागवत पुराण निरूपण यापैकी 7व्या स्कंधामध्ये आहोत. त्या 7व्या स्कंधाचा परामर्श घेताना गेल्या शनिवारी आपण एक विशेष मुद्दा बघितला. तो म्हणजे भारत देशामध्ये भक्तीचा एक वेगळा प्रकार आहे. तो पौर्वात्य भारतातच आहे. भारत सोडून अन्य जगात तो फारसा दिसत नाही. कोणता विशेष प्रकार आहे तर आपल्याकडं खलपुरुष जो असतो त्या खलपुरुषाचं खलत्व संपलं. खलपुरुषाचं खलत्व, दुष्ट माणसाचा दुष्टपणा संपला तर त्याला आपण माणूस म्हणून स्वीकार. अगदी आपल्याकडे जुन्या काळापासून चाललेली गोष्ट म्हणजे वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, म्हणजे माणूस बदलू शकतो. यावर भारतीय संस्कृतीचा मोठा विश्वास आहे. आणि याचाच एक परिणाम, 100% तोच नाही पण त्याचाच एक परिणाम म्हणजे आपल्याकडं विरोध भक्ती आहे. भक्ती नेहमी सहकार्य सहयोग अशीच असणार ना. विरोध करून कशी काय भक्ती करता येईल? प्रतिकूल, भांडण, संघर्ष याच्यातून भक्ती कशी करता येईल? पण भारत देशामध्ये मात्र असं मानलं जातं की विरोध भक्ती सुद्धा असू शकते. आता त्या विरोध भक्तीचे गेल्या खेपेला आपण काही नमुने बघितले, अनुसंधान म्हणून आपण जोडून देतो. उदाहरणार्थ भगवंताशी प्रखर वैर करून सुद्धा भक्ती होऊ शकते. प्रखर वैर. दुसऱ्या बाजूनं भगवंताची उत्कट भक्ती करून सुद्धा भक्ती होऊ शकते. तिसरी गोष्ट, पराकोटीचं भय बाळगलं भगवंताबद्दल तरी भक्ती होऊ शकते. आणि चौथी गोष्ट, ज्याला आपण स्नेह म्हणतो, प्रेम म्हणतो, वात्सल्य म्हणतो, त्या सगळ्यांनी मिळून सुद्धा भक्ती होऊ शकते. म्हणजे 4 गोष्टी 2 भागात विभागता येतील. एक पराकोटीचं वैर आणि पराकोटीचं भय, याला आपण विरोध भक्ती म्हणू शकतो. पराकोटीचं वैर आणि पराकोटीचं भय, विरोध भक्ती. आणि विरोधाच्या उलट अविरोध भक्ती कोणती? सायुज्य भक्ती कोणती? तर उत्कट स्नेह, उत्कट प्रेम आणि उत्कट भक्ती. आता उत्कट भक्ती आणि उत्कट स्नेह जरा बाजूला ठेवूया. त्यातलं पहिलंच घेऊया की प्रखर वैर आणि पराकोटीची भीती. तर असं प्रखर वैर केले कोण कोण होते बरं? आपल्याला माहिती आहे, शिशुपाल जो होता त्यानं वैर केलं. कंस जो होता त्यानं भयंकर भय बाळगलं. पांडव जे होते त्यांनी भक्ती केली. तर व्रजवासी गोपिका ज्या होत्या, गोपीजन जे होते त्यांनी स्नेह वात्सल्य यातून भक्ती केली. पण परिस्थितीचा प्रश्न असा आहे, एक वेन राजा म्हणून होता. त्या वेन राजाला दुष्ट होता, स्वर्गप्राप्ती काही झाली नाही. आणि शिशुपाल जो होता तो दुष्ट असून सुद्धा त्याला मारल्यानंतर शिशुपालाच्या शरीरातली ज्योती ही भगवंतामध्ये विलीन झाली. हे कसं काय? म्हणजे भक्तांना सायुज्य मिळतं हे आम्हाला कळलं, योग्य आहे. पण वैर्यांना सायुज्य कसं काय मिळतं? हा परीक्षितीचा प्रश्न आहे. त्याच्यावर शुकमुनीने उत्तर दिलं की अरे, हे सगळेच शिशुपालासकट हे सगळेच मागच्या जन्मामध्ये वैकुंठ लोकातले पार्षद होते. साध्या भाषेत पहारेकरी, पार्श षटकोनाचा पार्षद वैकुंठाचा. त्यांना त्यांच्या चुकीमुळे काही शिक्षा मिळाली, काही शाप मिळाला आणि ते खाली आले. आता ते कोण कोण आहेत बघूया. पण मूळचे ते चांगले असल्यामुळं चूक झाल्याबद्दल जी शिक्षा मिळाली ती भोगल्यानंतर
जसं आपण म्हणतो माणसाला पश्चाताप झाला तर त्याला क्षमा करावी. तशी चूक भोगल्यानंतर, शिक्षा भोगल्या, चुकीची शिक्षा भोगल्यानंतर त्याला स्वीकारायला हरकत नाही. आणि तसे वैकुंठ लोकी असणारे पार्षद गण तेजस्वी होऊन परत गेले. पण हे पार्षद गण दोघं आहेत, ते कोण कोण होते बरं? तर एका चुकीमुळं, ती चूक बघूया आपण, त्यांना 3 जन्म असुरांचे घ्यावे लागले. मुळात हे 2 पार्षद गण आहेत, चूक केल्यामुळे 3 जन्म, आणि ते 3 जन्म त्यांनी असुर मातेच्या पोटी घेतले. सगळी नावं आपल्याला माहिती आहे, पण एकदा उजळणी करण्यासारखी आहे. एक असुर स्त्री आहे जिचं नाव दैत्यिनी असं आहे. दैत्य म्हणजे असुर. त्या दैत्यिनीच्या पोटी 2 जन्मास आले ते पार्षदच जन्मास आले. एकाचं नाव हिरण्याक्ष आणि एकाचं नाव हिरण्यकश्यपू. यातला हिरण्याक्ष लहान आहे वयानं, आणि हिरण्यकश्यपू प्रल्हादाचे वडील वयानं मोठे. जोडी तीच. आईचं नाव दैत्यिनी. आता दुसरी जी स्त्री आहे दैत्य, तिचं नाव केशिनी, आणि तिच्या पोटी 2 जन्मास आले, एक कुंभकर्ण आणि दुसरा रावण. तसं जोडलं गेले बघा. तर कुंभकर्ण रावण रामावतारातले, आपला चाललाय कृष्णावतार. पण भागवत काळ भक्तीनं जोडताय की कोणी एक केशिनी आहे, तिच्या पोटी कुंभकर्ण आणि रावण लहान आणि मोठा असे जन्मास आले. तिसरी बघा, त्याचा संदर्भ आता येणार आहे. तिचं नाव आहे कैतविनी. आता कैतव हा जो संस्कृत शब्द आहे त्याचा मराठीत अर्थ कपट असा आहे. कैतव म्हणजे कपट. तिचं नावच काय आहे? कैतविनी. आणि तिच्या पोटी कोण जन्मास आले? तर शिशुपाल आपल्याला माहिती आहे, पण त्या शिशुपालाचा एक लहान भाऊ आहे, त्याचं नाव दंतवक्र असं आहे. शब्दाचा अर्थ वाकड्या दाताचा. दंतवक्र. आता वक्र म्हणजे वक्रच, खलत्व. हा लहान भाऊ आहे आणि शिशुपाल मोठा आहे. म्हणजे ते जे 2 पार्षद खाली आले त्यांना कुठले 3 जन्म भोगावे लागले? तर हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, कुंभकर्ण रावण, दंतवक्र शिशुपाल. आता हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचीच कथा 7व्या स्कंदात आपल्याला बघायची आहे. पण मध्ये संदर्भ या शिशुपालाचा आला, त्याचं उत्तर देऊन टाकूया. आता हा जो शिशुपाल आहे, हा शिशुपाल आणि त्याचा धाकटा दंतवक्र हे नीट ऐकण्यासारखं आहे. कुंतीच्या बहिणीची मुलं आहे. आता इतकं तुम्हाला मी सांगितलं की ती दैत्य कुळातल्या असुरांची मुलं, असुर स्त्रीची मुलं आहे. आणि कुंती कोण आहे? यादव वंशातली आहे. मग पुन्हा प्रश्न येईल, यादव वंश हा सूर आहे आणि असुर कसं काय? पुन्हा मागचं लक्षात ठेवा, सूर आणि असुर हे एकासारखेच आहे. असुर राक्षस बनतात आणि सूर चांगले भक्त बनतात, हाच फरक आहे. पण घराणं एकच आहे. नाहीतर कुंतीच्या बहिणीची मुलं कशी काय असते? कुंती यादव कुळातली, यदू कुळातली आहे, आणि आता मी सांगतो ते असुर कुळ आहे. म्हणजे सूर आणि आसूरमध्ये आपण मानतो तसा फरक मानायचं कारण नाही. वाईट वागले तर असुर राक्षस होतात, म्हणून आता म्हटलं असुर कुळातच प्रल्हाद झाला ना. मग प्रल्हाद जर असुर कुळात झाला तर कुंतीची बहीण असू शकते. बरं, आता नाती बघा, शिशुपाल आणि दंतवक्र ही कुंतीच्या बहिणीची मुलं आहे. बहिणीची म्हणजे हे सगळे पांडवांचे मावस भाऊ झाले. दुसऱ्या बाजूने बघा, कुंती ही कृष्णाची आत्या आहे, कारण ती यदू कुळातली आहे. जो वसुदेव आहे त्याच्या कुळातली ती आहे. आणि म्हणून श्रीकृष्णाचे आतेभाऊ शिशुपाल, कारण ती कुंतीची बहीण, आतेभाऊ शिशुपाल आणि दंतवक्र. आणि हे तर आपल्याला माहितीच आहे की पांडव कुंतीची मुलं हे कृष्णाचे आतेभाऊच आहे.
कारण कुंती कृष्णाची आत्याच आहे. त्या आत्यानं महाभारतात शेवटी काय वर मागितला तो जरा आठवा. सगळं युद्ध होऊन इतकी संकट झाल्यानंतर कुंतीनं कृष्णाकडे वर काय मागितला, हे भगवंता अशी संकट माझ्यावर येऊ दे, जगा वेगळे आहे का, तर संकट आलं तर तुझी आठवण होईल. खरंच आहे ना. द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी द्रौपदीने जसा धावा केला कृष्णाचा, हे संकट आलं म्हणूनच केलं ना. पण कुंतीचं मागणं विलक्षण आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य. जसं विरोध भक्ती तसं संकट येऊ दे म्हणजे तुझी आठवण होईल. पण आम्हाला एवढं कळलं की नातेवाईक आहे. आणि मग त्या शिशुपालाला मारल्यानंतर त्याची ज्योत ही भगवंतात का दिली, त्याचं उत्तर असं आहे, पूर्वजन्मामध्ये हे दोघं पार्षद होत. आता सुटलेल्या मुद्द्यामध्ये त्यांना शाप का मिळाला, तर हे दोन पार्षद अगदी वैकुंठाचं जे मुख्य प्रवेशद्वार होतं तिथे उभे होते. मागा आपण एकदा वर्णन केले, पार्षद दिसायला विष्णूसारखेच असतात, फक्त गळ्यात त्यांच्या कौस्तुभमणी नसतं. आता हे पार्षद उभे होते आणि त्यांच्या समोर सनक सनंदन सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, ब्रह्मदेवाचा औरस पुत्र म्हणजे कश्यप मुनी. आणि या कश्यप मुनी मरीची मुनी, आणि मरीचीच्या पासून मरीची हे औरस आहेत ब्रह्मदेवाचे. सगळी प्रजा असुर निर्माण झाली, औरस. आणि दुसरा शब्द काय, मानस. तर मानस सनक सनत कुमार सनंदन, मरीची आता बाजूला ठेवूया. सनक सनंदन सनत कुमार हे कितीही वयानं वाढले तरी 5 वर्षाच्या मुलासारखे दिसतात. बाल सुलभ जी एक मनोवृत्ती असते निष्कपटतेची, ती त्यांच्यापाशी कायमच आहे. पण जगाला 5 वर्षाची मुलं म्हणजे हिडीस करायचं असं वाटतं. तसंच त्या पार्षदानं वाटलं की काय वैकुंठ लोकात प्रवेश करायला राजाने यावं, राजेशांनी यावं, ऋषीमुनींनी यावं, 5 वर्षाच्या मुलांनी, म्हणून त्यांना बाहेरच काढायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना राग आला. आणि ते ब्रह्मदेवाची मुलं आहेत, साधू आहेत, संत आहेत, ऋषी आहेत. त्यांनी शाप दिला आणि तो शाप तो दिला विष्णू पार्षदांना. तो आत्ता सांगितल्याप्रमाणे 3 जन्म तुम्हाला भोगावे लागतील अशा प्रकारचा मिळाला. पण नंतरच्या कालखंडात मात्र त्या 3 जन्मामध्ये कोणी भयानं, कोणी वैरानं. आता बघितलं ना आपण, शिशुपाल वैर, कंस भय, रावण वैर, आणि कुंभकर्ण कोण होता, कुंभकर्णाला भय होतं, वैर नव्हतं. कुंभकर्णानं लढाईला जाताना रावणाला सांगितलं, तुझा भाऊ म्हणून आणि मला झोपेतून तू चालू केलेस म्हणून मी लढायला जातो, पण ज्यासाठी मला तू लढायला पाठवतोयस ते काही कृत्य तू चांगलं केलेलं नाहीस. म्हणजे विभीषण सांगून बाहेरच पडला, कुंभकर्ण सांगून राहिला. पण बघा, रावणाचे दोन्ही भाऊ सत्प्रवृत्त, आणि ते रावणी मुळात सत्प्रवृत्तच होत आहे. जेव्हा शंकराची त्यानं प्रार्थना केली, त्यानं जे शंकराचं स्तोत्र रचलं ते आजही आपण म्हणतो, त्याला आपण दशमुख म्हणतो. तो वेद वाङ्मय 10 मुखांनी बोलू शकत होता, अशी भावना आहे. आता हे लक्षात घेतलं तरी सुर असुर काय आहे तर मागे तुम्ही बोलतो त्याचा तो पुरावाच आहे. तर मग कुंभकर्ण, रावण, कोणी भयानं, कोणी वैरानं, असं झालं. शिशुपालाची गोष्ट संपली. आता पुढचा प्रश्न असा, शुकमुनी सांगताय युधिष्ठिरानं नारदांना प्रश्न केला. कथा चालली आहे परीक्षितला सांगायला, पण युधिष्ठिरानं नारदांना प्रश्न केला. आणि मागचीच कथा पुढे कळायची आहे की हिरण्यकश्यपूच्या मनात, आणि किती बरोबर आहे बघा, हिरण्यकश्यपूच्या मनात प्रल्हादाबरोबर म्हणजे आपल्या मुलाबद्दल इतका राग का असावा. खरंच आपल्याला पडणारा प्रश्न आहे. कथा उलगडत गेली की उत्तर मिळतं, पण सामान्यपणे प्रश्न पडतो, कुठले तरी वडील आपल्या मुलाला
आगीत ढकलतील का? त्याच्यावर विषप्रयोग करा असं म्हणतील का कुठले तरी वडील? मग हिरण्यकश्यपूनच काय म्हणतात, काय घडलं बरं? किंवा उत्तर दिले, हिरण्यकश्यपूच्या मनात आपला पुत्र प्रल्हाद याच्यावर द्वेष का? तर हिरण्यकश्यपूचा धाकटा भाऊ जो हिरण्याक्ष, प्रल्हादाचा काका, त्याला वराह अवतार घेऊन, कारण त्यानं वेद चोरून नेले होते, हिरण्याक्षाने का पृथ्वी बुडवली होती, त्यावेळेला हिरण्याक्षाचा वध वराह अवतार घेऊन विष्णूला करावा लागला. त्याच विष्णूचं भजन पूजन, म्हणजे आपल्या काकाला ज्यानं मारलं त्या वैर्याचंच भजन पूजन प्रल्हाद करू इच्छित, म्हणून राग आला. तर समजून घेऊया आपण. वडिलांना मुलाचा राग, त्यानं काकाबद्दल प्रेम बाळगलं नाही किंवा बाळगलं त्याबद्दल नाही येणार, पण काकाचा जो वैरी आहे, जीवानिशी मारलंय, त्याचंच भजन पूजन करू म्हणतोय, राग येणारच की नाही? जे मानवी स्वभाव, आसुराचा स्वभाव, सुराचा स्वभाव म्हटलं तर चूक नाही. आपले काका हिरण्याक्ष यांचा जो वैरी, त्याचं नाव विष्णू, त्या विष्णूवरच प्रेम करायचं. त्यानं वराह रूपामध्ये या हिरण्याक्षाला मारलेलं होतं, म्हणून प्रल्हादाबद्दलचा राग ही गोष्ट उल्लेखिली. पण मग हिरण्यकश्यपूनं काय केलं? हिरण्याक्षाचा म्हणजे आपल्या भावाचा वध झाल्याबद्दल सूड घेण्यासाठी या हिरण्यकश्यपूनं काय केलं हे खरोखर बघण्यासारखं आहे. पहिल्यांदा प्रसंग असा घडला की हिरण्याक्षाला मारलं गेले कळल्यानंतर 2-4 महिने झाले होते, मनामध्ये सूड खदखदच होता, क्रोध वाढला होता, शोक अजून कमी झाला नव्हता. आणि अशा वेळेला हिरण्यकश्यपूनं दरबार भरवला आणि त्या दरबारामध्ये संतापलेल्या हिरण्यकश्यपूनं प्रवेश केला. त्याला आता म्हणायचंय की हिरण्याक्षाच्या वधाचा सूड आपल्याला घ्यायचा आहे. तेव्हा त्या दरबारात काय घडलं, भागवतकार छान वर्णन करतात. जेव्हा हिरण्यकश्यपू हातामध्ये शूल म्हणजे भाला हा घेऊन प्रवेश करता झाला, तेव्हा त्याचं शरीर क्रोधानं थरथर कापत होतं. तो क्रोधानं आपले ओठ चावत होता, त्याचे डोळे लाली लाल झाले होते, त्याची दृष्टी उग्र बनली होती, भुवया वक्र झाल्या होत्या, आणि तो असा काही खदिरांगारासारखा, खैराचं लाकूड खदिरांगारासारखा लालबुंद झाला होता की त्याच्याकडे कुणाला बघता पण येत नव्हतं. किती छान वर्णन केले बघा. आणि असा तो उंच धिप्पाड असा असुर अशा रूपातला, आणि शूल उंच करून आला, आणि त्याने आपल्या सगळ्या सैन्याला सांगितलं की आपल्याला देवांशी लढाई करावीच लागेल. भागवतकार अत्यंत सूक्ष्मतेनं असुरांचे सेनापती, असुरांचे प्रमुख कोण, सुरांचे प्रमुख कोण हे आपल्याला सांगतो. नावं ऐकण्यासारखे. शकुनी हा नंतर दुसरीकडे भेटलाय आपल्याला, म्हणजे नावानं. शकुनी, शंबर, शतबाहू, धृष्ट, सगळी किती संस्कृत छान नाव आहेत बघा. नमुची, वृक, पुलोम, इलवल, भूत संतापन आणि उत्कच, अशा प्रकारचे 9-10 हे सगळे असुरांचे सेनापती एकत्र आले. राजा आपल्या प्रजेला आपल्याकडे वळवण्यासाठी कशी छान भाषा करतो बघा. इतका रागावलेला, शूल उंचावलेला, आपल्या सैन्याला प्रस्फुटित करणारा हा जो आपला हिरण्यकश्यपू आहे, तो काय म्हणायला लागला, माझा राग त्या विष्णूवर आहे, कारण माझ्या भावाला त्यानं मारलंय. आता भाषा बघा, आपल्याला भक्त म्हणून आवडणार नाही, पण माणसं कसं बोलू शकतात. तो म्हणायला लागला, हा विष्णू आहे ना, तो स्वतःला मोठा समदृष्टी म्हणवतो, पण तो मनानं अत्यंत क्षुद्र आहे. मायेच्या साह्यानं त्यानं वराहाचं रूप घेतलं. आपण म्हणतो ना, लढायचं तर समोरासमोर ये की, हा कसा आला, वराहाचं रूप घेणार मायेच्या साह्यानं. हा विष्णू आहे ना, याची बुद्धी लहान पोरासारखी आहे, अहो अत्यंत चंचल आहे.
एकदा एक म्हणतो, एकदा एक म्हणतो. हा विष्णू असा आहे की देवाने नुसती स्तुती केली, आरती म्हटली, त्याच्या बाजून बघा, स्तुती केली, आरती म्हटली, स्तोत्र गायली, त्या खुश होतो. अहो, हा नुसता स्तुतीनं खुश होणारा नाही, तर हा स्तुती लंपट आहे. आणि अशा विष्णूबद्दल मला फार मोठा राग आहे. मी त्याचा माझ्या भावाच्या वधाचा सूड म्हणून या माझ्या शिशुपाला, या माझ्या शूलानं त्याचा कंठ चिरणार आहे. पुढे बघा, तुम्ही म्हणाल त्या विष्णूला मारून काय मिळणार आहे? देव आहे तेच की. पण तुम्ही विसरू नका, पुन्हा दृष्टांत आहे. झाडाच्या बुंध्यावर, मुळावर धाव घातला तर फांद्या आपोआप खाली येतात. तसं सगळ्या देवांच्या मधला शहाणा जर कोण असेल, आता पोरगा म्हणाला, शहाणा कोण असेल तर विष्णू. विष्णूला बाजूला केलं, त्या देवांच्या कशी ताकदच नाही. त्या देवांचा प्राण म्हणजे विष्णू. तर आपण आता एक झुंज सुरू करायची. जे पहिली गोष्ट अशी की ते विष्णूवर लढाई करायची. पण लढाई करायच्या पूर्वी विष्णू बरोबर त्या देवांनाही हातबल करण्यासाठी, देवांना ज्यानं पुष्टी आणि तुष्टी मिळते, शब्द बघा, पुष्टी आणि तुष्टी मिळते, पोषण आणि संतोष, पुष्टी आणि तुष्टी मिळते, ते यज्ञ बंद करायचे. कारण यज्ञामध्ये आहुती मिळाली की देवानं पोचते आणि त्यांना पुष्टी तुष्टी मिळते. म्हणून आता एक मोहीम आपण उघडूया. यज्ञविधी बंद करायचे. ऋषी दिसला त्याला हकलून द्यायचं. त्यांच्या बाजून बघा, कुठलंही तप चालणार नाही, कुठलंही व्रत चालणार नाही, वेदाध्ययन चालणार नाही, दानधर्म चालणार नाही. आणि पुढे म्हणतो यज्ञ करायचेच झाले तर त्यांना सांगा यज्ञातली आहुती हिरण्यकश्यपूला अर्पण करायची, देवांना नाही. कारण देवांची पुष्टी तुष्टी आपल्याला तोडायची. ही भाषा मोठी बघण्यासाठी. दुसरीकडे त्या ठिकाणी हिरण्याक्षाची पत्नी बसलेली होती दरबारात. जुन्या काळात असं होतं, स्त्रियाही प्रवेश करत. आता तिचं सांत्वन करताना कसं भाषेत बोलतोय बघा. ती त्याची धाकटी वहिनी आहे, धाकट्या भावाची बायको आहे. तू माझी धाकटी वहिनी आहेस, पण तुझं सांत्वन मी कसं करू? अगं, तू एक काळची वीर कन्या आहेस, आजची वीर पत्नी आहेस. त्यामुळे त्या विष्णूचं भय वगैरे बाळगायचं काही कारण नाही. आणि तुला मी जो आता म्हणतोय ना उपदेश, म्हणजे वीर कन्या आणि वीर पत्नी, ही काही मरणाला घाबरत नाही. हेच पूर्वी यमराजानं उशी नर नावाच्या राजाला सांगितलेलं होतं, असं भागवतकारामध्ये सांगितलं. आता हे कसं आहे माहिती आहे का? आपण जर दुसऱ्याचं सांत्वन करत असू तर ईश्वरेच्छा बली अशी असं म्हणतो. सांत्वनाला काही ते शब्द हवेत की नको? किंवा आपण दुसरं सांत्वन करताना म्हणतो अरे संकट कायशी सगळ्यांच्याच येतात. तसं आहे. तुला मी जो उपदेश करतोय हा यमराजानं जुन्या कालखंडात उशी नर नावाच्या राजाच्या वीर मरणाबद्दल केला होता. आणि त्या सगळ्या सैन्याने सांगितलं की आपल्याला जाऊन लढाई करायचीच आहे, पण लढाईच्या पूर्वी आपल्यापाशी बळ आहे, पण ते बळ शस्त्र बळ आहे, अस्त्र बळ आहे. पण देवांच्यापाशी आणखीन एक बळ असतं, ते म्हणजे तपोबल. किती हुशारी आहे बघा. ते तपोबल मी मिळवतो, तुम्ही तयार राहा, मी परत आलो आपण देवांच्यावर हल्ला करायचा. आणि त्यानं खरंच केल्यानंतर ब्रह्मदेवालाच त्यानं उठवून लावलंय. पण या असुरांची तपोबल करण्याची ताकद पण बघा. भागवतकार वर्णन करतात की हा हिरण्यकश्यपू शेवटी असुर असला तर तो एक कारण स्थिरचित्त अशा प्रकारचा पुरुष आहे, धैर्यवान पुरुष आहे. म्हणून त्याने ठरवलं असं तप करूया की जगात कुणीच केलं नसेल. आणि म्हणून त्याला ते वरदान मिळालंय, हा मारणार नाही, तो मारणार नाही वगैरे, कुणीच मिळालेलं नाही. त्यांना पहिल्यांदा मंदर किंवा मंदार पर्वत गाठला. हा आपल्याकडचा मेरू पर्वतासारखे ठरलेला पर्वत आहे, मंदार पर्वत. इथं गेला आणि त्याने तपश्चर्या कशी सुरू केली तर उभं राहून सूर्याकडे बघून किंवा डोळे मिटून ध्यानधारणा करताना उजव्या पायाच्या अंगठ्यावर
सगळ्या आपल्या शरीराचा तोल सावरायचा. उजव्या पायाच्या अंगठ्यावर सगळा तोल सावरायचा आणि सूर्यनारायणाची बहुतेक उपासना सुरू केली. ही उपासना किती वर्ष झाली माहिती नाही, पण अशी काही खडतर झाली की असं दिसतं नद्या आणि समुद्र यांच्यातलं पाणी शुद्ध होऊन काठ ओलांडून जमिनीवर यायला लागलं. समुद्रातली बेट आणि पर्वत सुद्धा कंपायमान व्हायला लागले त्याच्या तेजानं, त्याच्या तपश्चर्येनं. असं नेहमी घडतं, एखाद्या ऋषीनं तपश्चर्या सुरू केली तर त्याच्या तेजोबलाचा परिणाम सृष्टीवर होतो. आणि सृष्टी काय आणि ऋषी काय एकाच ब्रह्मांडाचे घटक आहे. आपला आणि सृष्टी निसर्गाचा फार जवळचा संबंध आहे, हे तत्वज्ञान आहे. मग द्वीप आणि पर्वत सुद्धा कंपायमान झाले. ग्रह नक्षत्र वरून तुटून खाली पडतील की काय असं वाटायला लागलं. दाही दिशांना जणू काही अग्नी प्रज्वलित झाला. आणि हे सगळं बघून आकाशातले देव भय व्याकुळ झाले. त्यांना हा हिरण्यकश्यपू तपश्चर्या करतो हे तर कळलंच, पण त्याची तपश्चर्या एवढी वाढली आहे म्हणजे लढाई राहिली बाजूला की व्हायची तेव्हा होईल, पण आधीच सगळं नष्ट होऊन जाईल ना. आणि म्हणून ते ब्रह्मदेवाकडे गेले. आता भागवतकार वर्णन करताना सांगतात ब्रह्मदेवाकडेच का गेले, विष्णू शंकराकडे का गेले नाही. त्यांनी उत्तर दिले लहान मुलं वडिलांच्याकडे झाले, देवसुद्धा ब्रह्मदेवाची मुलंच ना, म्हणून धावत धावत ते ब्रह्मदेवाकडे गेले. पण मला भागवतकरांच्या वर्णनाची मोठी गंमत वाटते. पटवून देण्याची भाषा कशी आहे बघा. ब्रह्मदेवाला त्यानं पटवून दिलं देवानी जाऊन, जे बोलावं कसं याचा नमुना आहे. देवानी जाऊन ब्रह्मदेवाला पटवून दिलं ते खरं आहे का हो. काय सांगू, ही जी खाली तपश्चर्या चालली आहे ना ते हिरण्यकश्यपूची, ही तुमच्याशी स्पर्धा करण्यासाठी चालली आहे. बोलण्याची हुशारी बघा. आणि खरं आहे कशी स्पर्धा बरं, तर आता हा हिरण्यकश्यपू काय करणार माहिती आहे, तो तुमच्यासारखाच नवा लोक निर्माण करणार आहे. जसा तुमचा सत्य लोक तसा तो असत्य लोक निर्माण करणार. कसा आहे तुमचा सत्य लोक, आमचा असत्य लोक. पुण्य कर्म करणारी सगळी माणसं यापुढे नरकात जातील आणि पाप कर्म करणारी सगळी माणसं यांच्या स्वर्गात जातील. तर सत्य लोक आणि असत्य लोक आम्हा देवांची हकालपट्टी होईल. हे ब्रह्मदेवा काहीतरी करा. तर ब्रह्मदेव म्हणाला तुम्ही काय म्हणताय मला कळलं, पण एक लक्षात घ्या, कसं गंमत आहे बघा, कसं बांधलं गेलंय. एखाद्याने तपश्चर्या केली तर मी विष्णू आणि शंकर असे बांधले गेलोय. हे तपश्चर्या करणाऱ्या माणसाला वरदान द्यावंच लागतं, हे नियती आहे. हा कालपुरुष आहे, तो देवापेक्षाही मोठा आहे. मागे त्यांनी बोललो तो काल तत्व भगवंताच्या ताब्यात आहे, पण ते मुळात भयंकर आहे. हे खरंच आहे, आपण त्या काल तत्वाचा अनुभव घेतो ना. जन्म मृत्यूचं चक्र म्हणजे काय, कालतत्वच ना. तर त्या कालतत्वानं माझे हात एक नियमानं माझे हात बांधलेले आहेत, मला त्याला वरदान द्यावंच लागेल. देव म्हणाले ब्रह्मदेवाला, अहो आम्ही तुमच्याकडे कशासाठी आलोय, त्यांच्याकडे ती व्यवस्था करा, त्याची शिक्षा करा, म्हणून तुम्ही काय सांगताय मला वरदान द्यावंच लागेल. तसं रंगवले छान बघा. तर ब्रह्मदेव म्हणतात हा एक मी करू शकेन. काय बरं, मला त्याला वरदान द्यावं लागेल, पण त्या वरदानामध्ये अशी खोच ठेवील, मी काय का त्या वरदानामध्ये अशी खोच ठेवील की ज्याचा फायदा विष्णू घेईल आणि विष्णू सगळ्यांचं रक्षण करेल. आपल्या तीन देवांची विभागणी पण छान आहे, ब्रह्मदेव शंकर आणि विष्णू. सगळ्यांनी उठायचं विष्णूला सांगायचं, मागची तो मोहिनी अवतार आठवा ना, डोक्यावर हात ठेवण्याचा. वर द्यायचा शंकराने भस्मासुराला. कशासाठी, मोठं गमतीचं आहे, भस्मासुराला भस्मासूर का म्हणतात, तर शंकर तपश्चर्या करताना त्यांना कपाळावर लावायला रोज चित्ता भस्म लागतं. आपली दैवत सुद्धा कशी वेगळी आहेत बघा, विलक्षण आहेत. राहतो कुठे शंकर, स्मशानात. हिमालयात राहतोय बरोबर आहे, पण शंकराचं आवडतं ठिकाण कुठलं, स्मशान. तर तो मरणाला मारणार आहे, त्याला काहीच नाही. आणि चित्ताभस्म, आणि त्या भस्मासुराने काय पटवून दिलं माहितीये का, सारखं तुम्हाला चित्ताभस्म लागतं
आणायचं कुठून? मलाच वरदान द्या, तुम्हाला सारखंच चेतावस मानून देऊ. म्हणून त्याला वर गेले, डोक्यावर हात ठेवशी ते मरतील. आणि त्यानं पुढे काय काय केलं माहिती आपल्याला भस्मासुरानं. तो शंकराने पार्वतीच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. मग विष्णूनं मोहिनी अवतार घेतला. म्हणजे वरदान द्यायचं ब्रह्मदेव आणि शंकराने, आणि रक्षण कुणी करायचं? विष्णूनं. आणि ब्रह्मदेव स्वतःच सांगतो इथं की मला वरदान द्यावं लागेल, पण त्यात एक खोच ठेवतो, एक त्रुटी ठेवतो की ज्याचा फायदा बरोबर विष्णू घेऊ शकेल. विष्णूवर किती विश्वास आहे बघा, त्याने खरंच घेतलाय. नरसिंह अवतार ही खोचच आहे आणि इतकी छान रंगवली आहे, बघण्यासाठी आहे. बघूया आपण. मग ब्रह्मदेव म्हणाले असं ठीक आहे, मग आता मला गेलं पाहिजे, त्याच्या वरदानाला, त्याच्या तपस्याला वरदान दिलं पाहिजे. ब्रह्मदेव म्हणाला मी जातो, आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही गुप्त रूपाने या, तुम्ही त्याला काही दिसायला नको. ब्रह्मदेव गेले. ते हिरण्यकश्यपूची अवस्था कशी होती की देवाने सांगितलं मंदर पर्वताच्या पायथ्याला किंवा शिरावर तो हिरण्यकश्यपू तपश्चर्या करतोय. म्हणून ब्रह्मदेव मंदिर किंवा मंदार पर्वतावर पोचले. ते हिरण्यकश्यपू कुठे दिसेच ना. का बरे दिसेना? तर त्याचं शरीर वारुळ, मुंग्यांचं, गवत आणि वेळूची बेट यांनी झाकलं गेलं. काय तपश्चर्या असेल बघा. वाल्मिकी ऋषींची तपश्चर्या अशीच आहे, म्हणूनच वल्मिक, वारुळातला देव. वाल्मिकी ऋषी वल्मिक. तर गवत, वेळूची बेट आणि आधी सांगितल्याप्रमाणे वारुळ त्यानं व्यापलेलं होतं. ऐकण्यासारखं आहे तपश्चर्या कशी असू शकते. त्याच्या शरीरातला मेद झडला होता, मांस झडलं होतं, त्वचा झडली होती, रक्तही साकळलं होतं किंवा संपलं होतं. शिल्लक होत्या फक्त अस्थि म्हणजे हाडं, आणि त्या हाडातून तपश्चर्या सुरू होती, म्हणजे देवाचा मंत्र घेतला जात होता. हे सगळं बघून, ही उग्र तपश्चर्या बघून ब्रह्मदेव चकित झाला आणि देवस्थंभित झाले. काय इलाजच नाही ना. आता अशा स्थितीमध्ये ब्रह्मदेवाला कळण्यात हा दिसतही नाही आहे, पण अस्थिरूपानं आहे. आणि बघा, त्याला वरदान देण्यासाठी त्याला जिवंत केलं पाहिजे, म्हणून ब्रह्मदेवानं आपल्या कमंडलूतल्या पाण्याचं प्रोक्षण केलं आणि फक्त हाडातून दधीची ऋषी आठवा, फक्त हाडातून तो उभा राहिला. तो अत्यंत तेजस्वी होणारच तपश्चर्येने. ब्रह्मदेवानं म्हटलं त्याच्या आईचं नाव घेऊन, हे दैत्यिनी पुत्रा, कारण ते 3 जन्म आहेत ना, हे दैत्यिनी पुत्रा, तुझी तपश्चर्या खरोखर अलौकिक आहे. तुझा काय मनोरथ आहे तो मला सांग. आता माझ्या प्रोक्षणामुळं तुझा देह पुन्हा सतेज झालाय. तुझी मानसिक शक्ती आणि म्हणजे इंद्रियांची शक्ती ही तुला प्राप्त झाली आहे. काष्ठातून अग्नी जसा प्रवेश करावा तसा तो या वारुळातून आता बाहेर आलेला आहेस. असं सगळं ऐकल्यानंतर नाही म्हटलं की हिरण्यकशिपूला खूप बरं वाटलं आणि त्यानं ब्रह्मदेवाला साष्टांग नमस्कार घातला. डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले आणि तो जशी भगवंताची स्तुती करावी, भगवंताची, परमात्म्याची, तशी असुर असून ब्रह्मदेवाची स्तुती करायला लागला. ती भागवतकार छान लिहितात, नुसता उल्लेख करत जातो. हे विधात्या ब्रह्मदेवा, तू स्थावर जंगमाचा स्वामी आहेस, विद्या आणि कला यांचं आगर आहेस. सारं ब्रह्मांड तुझ्या उदरात असतं. तूच त्रिगुणात्मक आहेस, तूच सर्व व्यापक आहेस. इंद्रिय, प्राण, मन यांचा तू स्फूर्तिदाता आहेस. तू उपाधी शून्य आहेस. तू पुराण पुरुष आहेस. तू अनंत आहेस, अव्यक्त आहेस, ऐश्वर, विद्या, माया यांचा अधिपती आहेस. तू अचिंत्य आहेस. तुला माझा साष्टांग प्रणाम असो. एक लक्षात घ्यायचं की हे सगळं जरी त्यानं ब्रह्मदेवाला म्हटलेलं असलं तर तुमच्या माझ्यासाठी भागवतकारांनी मुद्दा लिहून ठेवले. भागवतकार हे भगवद्गीतेचे तत्वज्ञान कथांच्या माध्यमातून आणि तुमची भक्ती वाढेल यासाठी सांगतात. हे लक्षात घेतलं पाहिजे.
गीतेनंतर 1000 वर्षानं भागवत का जन्मास आलंय? व्यासानीच का लिहिलंय? कृष्ण परमात्मा एकच कसा आहे? दशमस्कंद महत्वाचा कसा आहे? तर पुन्हा पुन्हा भक्ती गोष्ट कशी आहे? शंकरावर जशी आपण संततधार करतो तशी आहे, खंड पडून उपयोगी नाही. आता हे सगळं हिरण्यकशिपू ब्रह्मदेवाला म्हणू देतात आणि प्रल्हाद विष्णूला म्हणू देतात. काही फरक पडतो का मला सांगा? पण असं तुम्हाला करा म्हटलं तर तुम्ही करणार नाही. भागवत वाचत गेलात की कुणी कुणाला का म्हणेना, भक्ती जागी होणारच. जसं अंगावर पाणी पडलं तर आपण ओले होणारच. पाणी पडतेनं ओले होणार नाही हे शक्यच नाही ना. तसं भक्ती कुणाची कुणाबद्दल जरी असली तरी कानावर पडल्यानंतर भक्ती काम करणारच. भागवतकार कसं करतात ते लक्षात येईल. ठीक आहे, मग साष्टांग नमस्कार केला आणि हिरण्यकशिपूनं मागणी केली, हे ब्रह्मदेवा, या माझ्या तपस्येनंतर मला एकच वर पाहिजे की मला अमर कर, अमर कर. आता ब्रह्मदेवाला प्रश्न पडला, देव आले होते त्याला शिक्षा करा म्हणून, आणि हा काय मागतोय? अमर कर. एवढ्यामध्ये ब्रह्मदेवाला युक्ती सुचली आणि तो म्हणाला, हे बघ, अमरत्व हे फक्त देवांनाच मिळतं, असुरांना मिळू शकत नाही. आणि असुरांनी दुःखी व्हायचं कारण नाही, मानवालाही मिळत नाही. म्हणजे ब्रह्मदेवाची मुलं 3, देव, दानव, मानव. देवांना अमर होता येते, ना दानवांना ना मानवाला. आता दानव म्हणतील आम्हाला का नाही? उत्तर मानवाला पण नाही आहे. तुमच्यावर कोणतरी आहे की समदुःखी? मग देवांना काय दिलंय? दिलंय. तर देवांना अमर करता येतं, ना दानवांना. दानव म्हणजे मला असुर म्हणायचंय, राक्षस नव्हे, असुरांना किंवा मानवाला. आता हिरण्यकशिपू ब्रह्मदेव होऊन आधी हुशार निघाला. पण हिरण्यकशिपू ब्रह्मदेवांना म्हणाला, ठीक आहे, मला अमर करता येत नाही ना, मग ओळीने मी 7 वरदान तुमच्याकडे मागतो, तेवढी मला द्या. आता भागवताची मोठी जादूच आहे. खरंच 7 वरदान अशी आहेत की त्याच्यात फक्त विष्णूला दिसली, बाकी आपल्याला कुणा दिसण्यासारखी नाही. आपण तिसरं नीट लक्षात घेऊया. काय मागितलं? तर पहिलं वरदान असं, देवा, ब्रह्मदेवा, तुझ्यापासून उत्पन्न झालेल्या कोणत्याही प्राण्यापासून, तुम्ही बारीक आहे बघा, तुझ्यापासून उत्पन्न झालेल्या कोणत्याही प्राण्यापासून, भूतमात्रापासून मला मरण नको. दुसरं, घराच्या आत मरण नको आणि घराच्या बाहेर मरण नको. तिसरं, मला सजीवाकडनं मरण नको आणि निर्जीवाकडनं मरण नको. काय उरतं का मला बघा? मला सजीवाकडनं मरण नको, निर्जीवाकडनं नको. मला दिवस नको, रात्री नको. मला शस्त्रांनी नको, अस्त्रांनी नको. मला मनुष्याकडनं नको, मला पशुकडनं नको. मला युद्धात रणभूमीवर नको, मला प्रतिपक्षीच असू नये. अशा 7 मागण्या केल्या. आता हात तर बांधलेले, द्यायला पाहिजे. आणि विष्णूनं, आपलं ब्रह्मदेवानं दिलं. पण तुमच्या माझ्या कल्पनेत येणार नाही अशा 7वर एक खोच आहे आणि ती विष्णूच्या लक्षामध्ये आलेली आहे. ती खोच प्रथम सांगतो आणि मग गोष्टीकडे जाऊया, कारण ती खोच ऐकण्यासारखीच आहे. बघा, पहिलं काय म्हटलं? तुम्ही उत्पन्न केलेल्या कोणत्याही भूतमात्रापासून मला मरण नको. आता खांब जो आहे, त्या खांबातून जर जन्म एखाद्याचा झाला तर त्याला काय ब्रह्मदेवाने निर्माण केलं? ब्रह्मदेवानं खांब निर्माण केलंय. खांबाच्या आतून नरसिंह प्रकटला ना. हा परमात्म्याला सगळं शक्य आहे म्हणून मान्य करूया, पण अटीमध्ये बसतंय की नाही? ब्रह्मदेवाने निर्माण केले काय त्याला? तो देव आहे, दानव आहे, मानव आहे? नाही, तो परमेश्वर आहे. पहिली अट संपली. दुसरी अट, घराच्या आत नको आणि घराच्या बाहेर नको. उंबरठ्यावर घेतलं आणि त्याला मारलं. उंबरठ्या घराच्या आत पण नाही आणि बाहेर पण नाही. आता तिसरं आपल्याला चकितच करणार आहे, सजीव पण नको आणि निर्जीव पण नको. तुमच्या माझ्या जवळच सजीव पण नाही, निर्जीव पण नाही, असं एक शस्त्र आहे, आणि ते म्हणजे तुमची माझी नख. ही जी नख आहेत ना,
ती नखं कापून टाकली तर त्यांना रक्तबिक्त काही येत नाही. म्हणून म्हटलंय नखं जी असली तर कापली तर रक्त येत नाही, जे निर्जीव असली पाहिजेत. आणि नखं वाढतात पण, जे सजीव पण असली पाहिजे. वाढ कुणाला? सजीवाला. नखं वाढतात जे सजीव आहेत, पण कापली तर रक्त येत नाही. हे सगळं नखाग्रांचं वाचता वाचता मला चटकन जाणवलं, ही नखं मोठी छान आहे. त्या नखाग्रांनीच हिरण्यकश्यपूला नारसिंहानं मारलं. आणि असंच इतिहासामध्ये वाघ नखाने शिवाजी महाराजांनी अफझल खानाला मारलं. इतिहासातली घटना आहे. पण नख मात्र, आणि नखने नखाग्र सिंह असतो ना, त्या सिंहाचं नख मात्र नसतं, नखाग्र असतं. एकदा हत्तीच्या गंडस्थलावर मध्ये बसलं तर एवढा ताकदवान हत्ती सुद्धा काही करू शकत नाही. आणि म्हणून जरा बाजूला जाऊन, लहानपणापासून मला केसरी हे जे आपलं वृत्तपत्र आहे, त्या वृत्तपत्रामध्ये संपादकीयच्या डोक्यावर एक 4 ओळी असतात. त्या बालपणी मी वाचल्या आहेत, पाठ केले आहेत, त्या मला आता तुम्हाला सांगायचा मोह होतो. केसरी जो आहे लोकमान्यांचा, त्यात त्यांनी असं त्या श्लोकामध्ये म्हटलं, मी श्लोक दुसऱ्याने लिहिलाय पण म्हटले असं इंग्रजांना उद्देशून, की तुम्ही हत्तीसारखे आहात, गजाली श्रेष्ठ आहात, आणि या जंगलामध्ये, भारतरूपी जंगलामध्ये फिरताय. पण तुम्हाला माहिती असू दे, इथे केसरी राहतो. केसरी म्हणजे सिंह. आत्ता तो झोपलाय, पण त्याची नखाग्र काय आहेत, याच्या खुणा पाहिजे असल्या तर समोर जो शिलाखंड आहे त्याच्यावर बघा. सिंह असतो ना, तो चिडला, जर त्याला काही कोणी मिळालं नाही ना, तर आपण नखाग्रने तो दगडच फोडतो. याबद्दलचा श्लोक असा आहे, लहानपणातला लक्षात राहिला म्हणून सांगतो. गजाली श्रेष्ठाया निबिड तर कांतार जठरी. कांतार म्हणजे अरण्य, तो आहे गजाली श्रेष्ठ, ब्रिटिश. गजाली श्रेष्ठाया निबिड तर घनदाट कांतार जठरी मदांधाक्षा मित्रा. तुला मद प्राप्त झालाय, हत्तीला मद प्राप्त होतो. मदांधाक्षा मित्रा क्षणभरीही वास्तव्य न करी. लवकर जा आपला. क्षणभरीही वास्तव्य न करी. का बरं? नखाग्रानी येथे नखाग्रानी येथे गुरुतर शिला भेदुनी करी. एक मोठा शिलाखंड नखानी ओरबडून, श्रमाने आहे रे, कष्ट पडले, श्रमाने आहे रे गिरी कुहरी निद्रित हा हरी. हरी शब्दाचा अर्थ जसा भगवान श्रीकृष्ण आहे तसा सिंह पण आहे संस्कृतमध्ये. श्रमाने आहे रे गिरी कुहरी, गुहेमध्ये निद्रित हा हरी. एकदा केसरी जागा झाला, श्रम संपले, तर गजाली श्रेष्ठा तुझं काही जिवंत राहणं शक्य नाही, असं केसरीमध्ये 100-125 वर्षापूर्वी लोकमान्याने छाती ठोकपणे इंग्रजांना सांगितलेलं आहे. का लोकमान्यांना आपण राष्ट्रपुरुषोत्तम म्हणतो, का लोकमान्यांच्या गीता रहस्याचं पण कौतुक करतो, एका श्लोकातून. आणि आजही केसरी तुम्ही बघितला तर हा श्लोक काय आहे. हे सगळं आठवलं नखाग्र शिवछत्रपतींचे आणि नरसिंहाचे. मूळ जागी दिवसा पण नको, रात्री पण नको, संध्याकाळी मारले, शस्त्रानं पण नको, अस्त्रानं पण नको. पण नखाग्र, नखातलं अग्र हे शस्त्र पण नाही आहे आणि अस्त्र म्हणजे फेकून मारण्याचं पण नाही आहे. नखाग्र पोटात खुपसली ना, अस्त्रही नाही आहे, शस्त्रही नाही आहे, मनुष्यही नको आणि पशुही नको. नरसिंह तुम्ही काय म्हणणार? सिंहही आहे, नरही आहे, मनुष्यही नको, पशुही नको. गंमत बघा, युद्धात नको, रणभूमीवर नको,
प्रतिपक्षी नको, म्हणून आईनं जसं मुलाला मांडीवर घ्यावं तसं उंबरठ्यावर बसून हिरण्यकशिपू नावाच्या राक्षसाला आईनं म्हणजे विष्णूनं मांडीवर घेऊन मारलं. आता मांडीवर घेतल्यानंतर दूध बीत पाजायचं असतं, पण मांडीवर घेतल्यानंतर मारायचं हे कसं काय? प्रतिपक्षीच नको, नाही प्रतिपक्षी अगदी मायेच्या वात्सल्यानं तुला मांडीवर घेतलेलं आहे असं मानायला हरकत नाही. थोडक्यात सगळ्याची उत्तर तुम्हाला मिळाली. हे आपण आधीच घेतली, पण गोष्ट अजून पुढे आहे. आणि पुढे असणाऱ्या गोष्टीचा विचार आपण करत गेलो तर ब्रह्मदेव स्वतः कोड्यात पडला. वरदान नाकारणं काही शक्य नव्हतं. त्या विलक्षण अटी होत्या, पण त्या विलक्षण अटीमधून सुद्धा काहीतरी विष्णू मार्ग काढील असं म्हणून त्याला तथास्तु म्हटलं आणि हिरण्यकश्यप परतात. आता माणसाचं जे काही मूळचं असतं ना ते जात नाही ना. तर ऋषी झाला, ब्रह्मदेवाची स्तुती केली, छान वर मिळाला, तर पुढं परिणाम काय त्याचा? परिणाम एकच की तो तेजपुंज झाला, बजरंग म्हणतो वज्रांग झाला. आणि पहिली गोष्ट त्यानं स्वर्ग लोक ताब्यामध्ये घेतला. इंद्र मंदिरच त्याला खाली करायला लावलं. त्रैलोक्याचा अधिपती बनला. सगळ्या देवांना बंदिवासात टाकलं. फक्त तिघांना सोडलं, ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू. पुन्हा ताकीद दिली, मग सांगितलं ते कोणीही यज्ञ करायचा नाही, कारण देवांना तुष्टी आणि पुष्टी मिळेल. नंतर यज्ञ करायचाच झाला तर मला आहुती अर्पण करायचा, हवीर्भाग असा तो निष्कंटक दिग्विजयी विषय उपभोगामध्ये रममाण झाला. त्याचं ते राज्य चालूच झालं. देव दुःखी झाले, मानव दुःखी झाले, दिक्पाल म्हणजे दिशांचं जे रक्षण करते ते दुःखी झाले आणि विष्णूला शरण दिले. विष्णूचे उत्तर दिलं तर फार महत्वाचं आहे. विष्णूला ते म्हणाले, हे त्या हिरण्यकश्यपूचा नाश करा. विष्णूने उत्तर दिलं, घाबरू नका, त्याचा मी नाश करणार आहे, पण त्याच्या पापाचा घडा भरला पाहिजे. काय शिशुपालाचं झालं बघा, 99 अपराध केले तर देवाने त्याला मारता येत नाही, तेच आहे. तर देव म्हणाले, आता त्याच्या पापाचा घडा भरायचा कसा? आणि आमचं काय व्हायचं? आम्हाला हाकलून दिले स्वर्गातून. विष्णू म्हणाले, एक लक्षात घ्या, किती एकमेकाशी जोडणार आहे. त्याचा मुलगा जो प्रल्हाद आहे तो माझा भक्त आहे. त्याचा राग जेव्हा हिरण्यकश्यपू करील, बाप मुलाचा, राक्षस भक्ताचा जेव्हा द्वेष करील तेव्हा त्याच्या पापाचा घडा भरेल. मग देवानं बरं वाटलं, म्हणजे आता काहीतरी होऊ शकेल ना, त्याचा अंधारच होतो सगळा, पण काहीतरी बरं आहे, देव आपले सुखानं परत आले. आता आपला प्रल्हाद, त्या प्रल्हादाचं वैशिष्ट्य असं की हिरण्यकश्यपूच्या घरामध्ये जन्मास आलेल्या, त्याच्या पोटी जन्म घेतलेल्या, त्याची आई कयाधू चांगली होती, पण भांगेमध्ये तुळस, तसा प्रल्हाद असा कसा काय जन्मास आला? त्याचं उत्तर भागवतकार दे. आता हे सुर आणि आसुर, जे सुरांची बाजू घ्यावी आणि असुरांची बाजू घेऊ नये असं सतत आपल्याला करता येत नाही बघा. भागवतकार सगळेच आपल्याबरोबर ठेवतात महाभारतासारखे. म्हणजे कसं, चांगलं पण ठेवतात आणि वाईटही ठेवतात. जगात सगळंच चांगलं नसतं, देवही सगळे चांगले नाहीये, त्याचा नमुना बघा. हिरण्यकश्यपू मांदार पर्वतावर तपश्चर्या करायला गेल्यानंतर, एक हिरण्यकश्यपू गेल्यावर देवांनी दैत्यांच्यावर स्वारी केली, त्याला ते माहितीच नाही. तो सगळं सैन्य तयार करून बसलाय, शस्त्रबल अस्त्रबल आहे तुमच्यापाशी, तेजोबल मिळवताना येतो, की त्याच्या दृष्टीने सगळं ठीक आहे. पण तो तिकडे गेल्यानंतर स्वर्गातल्या देवांनी असुरांवर हल्ला करून असुरांना जवळपास नष्ट केलं. किती नष्ट केलं? भागवतकार सगळेच सांगतात. त्यांनी हिरण्यकश्यपूची पत्नी जी कयाधू आहे तिलाही हाकलून दिलं. देवाने असं करावं का? पण देवाने केलं. ती हिरण्यकश्यपूची पत्नी, जसं नाव कयाधू, ती रानावनामध्ये वनवासात राहायला लागली आणि तिचे रक्षण करते एक होते नारद मुनी. ते आले आणि तिला म्हणाले,
वनवासाची काळजी करू नकोस, मी तुला जी तपश्चर्याचा मंत्र सांगतो, ओम नमो भगवते वासुदेवाय, तेवढा तू जप कर. आजचं शब्द बघा, आजचं दुःख दुःख मानू नकोस. तुझ्या पोटी असा महत भगवत भक्त येणार आहे, आजच्या दुःखाचं तुला काही वाटणारच नाही. आणि कयाधूला जी भक्ती करायला नारद मुनीने सांगितली, ती पोटातला प्रल्हाद ऐकतच होता. आणि म्हणून आपल्याकडे भागवतात अत्यंत सुंदर शब्द आहे की प्रल्हाद कोण होता, तर नैसर्गिकी विष्णू प्रीती. नैसर्गिकी आईच्या उदरातच निसर्गत जन्म घ्यायच्या पूर्वी प्रल्हादाला भक्ती मिळाली. आणि म्हणून भक्त प्रल्हाद जेव्हा नवविधा भक्ती सांगतो ना, श्रवणम कीर्तनम विष्णू हो, ते तुम्ही मी आज का मान्य करतो. प्रल्हाद जाऊन किती वर्ष झाली, पण मुळात ते नारद मुनीचं वचन आहे. पण नारद मुनीचं वचन प्रल्हादानं सजीव करून दाखवलंय. मी जरा पुढचं तुम्हाला सांगतो. प्रल्हाद हा विलक्षण सामर्थ्यानं सम्राट म्हणून, राजर्षी म्हणून फार चांगला ध्रुवासारखा, हे नंतर येणार. कोणी आपलं कर्म आणि कर्तव्य कर्म सोडलेलं नाही भक्तीच्या नावात, पण त्यानंतर नैसर्गिकी रती असे शब्द आहे. भागवताचा श्लोक बघा, गुणैहि अलम असंख्यैहि, गुणैहि अलम असंख्यैहि महात्म्यम तस्य सूच्यते. आता महत्वाची ओळ आहे, वासुदेवे भगवती यस्य नैसर्गिकी रती. वासुदेवे भगवती सप्तमी आहे. वासुदेवाच्या ठाई यस्य ज्याची, रती म्हणजे प्रेम. रती म्हणजे रतीचा अर्थ दुसरा पण आहे, पण रती म्हणजे प्रेम. नैसर्गिकी रती यस्य. कशी बरं भक्ती, तर ज्या भगवंताचे गुण मोजता येत नाही. गुणैहि अलम असंख्यैहि महात्म्यम यस्य सूच्यते. भगवान कसा आहे त्याचं गुणवर्णन करता येत नाही. आणि गंमत बघा, श्रवणम कीर्तनम विष्णूमध्ये आपण सगुणाचीच पूजा करतो. हे पुन्हा भारतीय वैशिष्ट्य आहे. तत्वज्ञान निर्गुणाचं आणि पूजन सगुणाचं. आणि तरी भारत देशात निर्गुण आणि सगुणाचं भांडण होत नाही. आपला जो श्री विठ्ठल आहे तो सगुण निर्गुणात्मक देवाधिदेव. विठ्ठलाच्या मंदिरात रामनवमी साजरी केली बिघडत नाही, हनुमान जयंती साजरी केली बिघडत नाही, दत्त जयंती साजरी केली बिघडत नाही. हे फक्त भारतात होतं, जगात कुठंही होत नाही. एक देव म्हणजे एक देव. अद्वैत त्यांना माहिती नाही, द्वैत माहिती आहे. आणि अद्वैताचं तुम्हाला मला जे मिळालंय ते उपनिषद, शंकराचार्य आणि आत्तापर्यंत. हे भाग्य आहे. प्रल्हादाला जशी नैसर्गिक रती मिळाली ना, तसं तुम्हाला मला सुद्धा नैसर्गिकी अद्वैत प्रीती मिळाली आहे. नैसर्गिकी तुमच्या माझ्या वंशजात DNA मध्ये ही अद्वैताची भक्ती आहे. तर भांडण होतच नाही ना. आमचा धर्म सद्धर्म कसा निर्माण होतो, इतर संप्रदाय आहे, आमचा धर्म आहे. संप्रदाय धर्माच्या पोटात येतात. धर्म एकच असतो. मी हिंदू धर्म म्हणून म्हणत नाहीये, पण सद्धर्म वैदिक धर्म हा एकच आहे. बाकी सगळ्या त्याच्या शाखोपशाखा आहेत. शाखा भिन्न असतात, पानं भिन्न असतात, फळं भिन्न असतात, पण त्यांना जीवन रस जो मिळतो तो एकाच बुंध्यातून मिळतो. बुंध्या पडला शाखा संपतात. गीतेचा 15वा अध्याय अश्वत्थ वृक्षात्मा छंदांसी यस्य परिणामी. पण बुंधा कसं नैसर्गिक रती. गंमत आहे, एक 5 मिनिटं घेतो. प्रल्हादानं तपश्चर्या करून नारायणाचं दर्शन घेतलं. नारायण विष्णू त्याला भेटायला आला. पण गंमत बघा, प्रल्हादाला समोर नारायण उभा राहीपर्यंत त्यानं नारायणाला पाहिलेलं नाहीये. आईकडनं जे त्यानं ऐकलं त्याच्या आधारे श्रवणम कीर्तनम विष्णू म्हणतोय. जे निर्गुण ऐकायचं
आणि सगुणाची पूजा करायची. इथं म्हटलंय असं, त्यानं नारायणाचं नाम ऐकलं होतं आईच्याकडनं. त्याचं रूप कसं, गुण कसे, लीला कशा, त्याचा वेश कसा, हे त्याने स्वतःच्या चर्मचक्षुनी पाहिलेलं नव्हतं. आणि मी तुम्हाला विचारतो, जे आपण डोळ्यानं पाहत नाही त्यावर आपण विश्वास ठेवतो का? आपण नाही ठेवत, ठेवू शकत नाही म्हणावे. पण प्रल्हाद मात्र आई जे सांगत होती त्याच्यावर विश्वास ठेवतोय. आणि वर्णन केले भागवतकारांनी, 3-4 वर्षाचा मुलगा आहे, अन्य सगळे खेळ बाजूला टाकून तो विष्णूचं ध्यान करतोय. पण ध्यान करताना पाहिले तर नाहीये. आचार्य चित्र सुद्धा, कॅलेंडर सुद्धा आपण बघितलं तसं प्रल्हादानं काय त्याच्या कालखंडात नव्हतं चित्र, पाहिलेलं नाहीये. पण त्यानं प्रसन्न चित्त असं मुख कमल त्याच्या डोळ्यासमोर येत होतं. चतुर्भुज, ज्याच्या हातात शंख चक्र गदा पद्म आहे, हे डोळ्यासमोर येत होतं. तो भक्त वत्सल आहे, तो भक्त कैवारी आहे, हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर येत होतं. आणि हे सगळं तो चिंतन करत असताना, म्हणजे डोळ्यासमोर चित्र नाही आहे पण चित्राचं स्मरण करताना त्याचे अष्टसात्विक भाव जाणवत होते. शरीर रोमांचित होत होतं, आनंदाश्रू येत होते, कंठ रुद्ध होत होता. आणि हे सगळं जेव्हा हिरण्यकश्यपूच्या कानावर गेलं तेव्हा कयाजून वर्णन केलेला हा देव दुसरा तिसरा कोणी नसून, प्रल्हाद ज्याचं ध्यान चिंतन करतोय तो चतुर्भुज शंख चक्र गदा पद्मधारी देव दुसरा कोणी नसून आपल्या धाकट्या भावाला मारणारा वैरी आहे. हे हिरण्यकश्यपूच्या लक्षात तो 4 वर्षाचा मुलगा असतानाच आला. कुठं अजून घडायचे काहीतरी, पण 4 वर्षाचा मुलगा असतानाच आला. आता परीक्षेचं उत्तर आपल्याला मिळालं की वडिलांनी मुलाचा द्वेष का केला. आणि देवांचे उत्तर मिळालं की मारायचं कधी, तो प्रल्हादाचा द्वेष करू दे, पापाचा घडा भरू दे आणि मग त्याला मारायचं. भागवतकार वळणावळणानं भक्तीच्या पण भगवंताकडे आपल्याला कसे घेऊन जातात याचा हा नमुना आहे. बाकीचं नाही.